नॉर्सेट 9ची वॅकन्सी आलेली. त्याच्यामध्ये ESI, जिपमर, CIP या सर्वांच्या जागा ॲड करून नर्सिंग ऑफिसरची वॅकन्सी निघालेली आहे. तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया, पे स्केल काय बघू याच्यामध्ये. पूर्ण एक्झामचं शेड्यूल जर म्हणलं तर हे इम्पॉर्टंट डेट्स आहेत. ऑलरेडी 22 तारखेपासून फॉर्म स्टार्ट झालेले आहेत, 11 तारखेपर्यंत आहेत, 11 ऑगस्टपर्यंत. त्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन अबाउट एक्झाम सिटी तुम्हाला 1 वीक बिफोर मिळेल आणि त्याचं 2 डेज बिफोर तुमचे हॉल तिकीट्स तुम्हाला मिळून जातील. एक्झाम कधी आहे CBT तर 14 सप्टेंबरला फर्स्ट स्टेज 1चा पेपर आहे आणि 27 सप्टेंबरला शनिवारी दुसरा पेपर आहे स्टेज 2चा. त्याच्यानंतर आता मेन नोटिफिकेशन याचं हे वालं नोटिफिकेशन आहे नॉर्सेट 9चं. आता नॉर्सेटमध्येच बाकी पण ॲड होत आहेत. ESI असेल, CIP असेल किंवा जिपमर असेल, हे याच्यातच ॲड होत आहे. तर याच्या आधी जसं समजा SSC थ्रू पण काही वॅकन्सी येत होत्या, तर इंडिव्हिज्युअली 1-2 वॅकन्सी, तर ते पण आता सर्व वॅकन्सी नॉर्सेटमध्येच ॲड होत आहेत. तर जे पण कोणी प्रिपरेशन करत असेल सेंट्रलचं तर बेटर डायरेक्टली नॉर्सेटच प्रिपरेशन करा, कारण सर्व वॅकन्सी आता याच्यातच ॲड होत आहेत हळूहळू. CRE पण आलेलं आहे नोटिफिकेशन त्याचं पण. ठीक आहे, चला. याच्यामध्ये मेन इलिजिबिलिटी क्रायटेरिया किती आहे बघा. इसेन्शियल क्वालिफिकेशन एक तर तुमचं BSc पाहिजे, BSc नर्सिंग फ्रॉम इंडियन नर्सिंग काउन्सिल किंवा स्टेट नर्सिंग काउन्सिल तुमचं कोणतंही, किंवा पोस्ट BSc असेल तरी चालेल. आणि रजिस्टर्ड ॲज अ नर्स अँड मिडवाईफ म्हणजे तुमचं डिग्री असेल, तुम्हाला एक्सपिरियन्सची काही गरज नाही, मग तुमचं BSc असो किंवा PB असो कोणतं पण चालेल. ऑर जर नसेल ग्रॅज्युएशन किंवा डिग्री नसेल तुमच्याकडे तर डिप्लोमा पण चालेल. डिप्लोमा इन जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी फ्रॉम इंडियन नर्सिंग काउन्सिल, रजिस्टर्ड नर्स अँड मिडवाईफ, हे तर दोन्ही लागेलच. तुमचं रजिस्ट्रेशन पण लागेलच. प्लस तुम्हाला 2 इयर्स एक्सपिरियन्स, जर डिप्लोमा असेल तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. 2 इयर एक्सपिरियन्स इन मिनिमम 50 बेडेड हॉस्पिटल, कमीत कमी 50 बेडेड हॉस्पिटलचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट एज लिमिट, ही एज लिमिट 18 ते 30पर्यंत आहे, पण हे ओपनसाठी आहे किंवा जनरलसाठी आहे. ॲज पर कॅटेगरी तुम्हाला रिलॅक्सेशन मिळेल, एज रिलॅक्सेशन मी खाली एक्सप्लेन करेन तुम्हाला किती आहे कोणाला. तर ॲप्लिकेशन फी किती आहे बघा. जनरल आणि OBC या कॅन्डिडेटसाठी 3000 रुपये, आणि ते सोडून बाकी SC ST आणि EWS यांच्यासाठी 2400 आहे. आणि PWD कॅन्डिडेट असतील तर त्यांच्यासाठी एक्झाम म्हणजे त्यांना फ्री आहे, त्यांना फीस भरण्याची गरज नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲक्च्युली याच्यामध्ये SC ST कॅन्डिडेट्स त्यांना पण फ्री आहे, पण त्यांची पण फ्री म्हणजे त्यांची फीस रिटर्न येईल नंतर, पण सध्या तुम्हाला पे करावं लागेल 2400 रुपये फी. त्याच्यानंतर इथं बघा ॲप्लिकेशन फीज SC ST कॅन्डिडेट हू ॲपियर इन द एक्झामिनेशन. जर SC ST कॅन्डिडेट जे आहेत त्यांनी एक्झाम ॲपियर केली, तुम्ही एक्झाम तरी ॲटलिस्ट दिली पाहिजे. तुम्ही एक्झाम दिली असेल तर तुमची नंतर ती फीस ही रिटर्न केली जाईल. विल बी रिफंडेड आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट. रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुमची फीस तुम्हाला रिटर्न येऊन जाईल. म्हणजे इन शॉर्ट SC ST कॅन्डिडेटसाठी पण फ्री आहे, पण कधी जर त्यांनी एक्झाम अटेम्प्ट केली तर, एक्झाम दिली तर. ठीक आहे, चला. इथं पण डेट दिलेल्या आहे एक्झामच्या 14 सप्टेंबरला फर्स्ट, आणि सेकंड स्टेज पेपर कधी आहे 27 सप्टेंबरला. ओके. त्याच्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन इथं ते डेट दिले आहे 22/7 ते 11 ऑगस्टपर्यंत आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचे तुम्हाला. आता जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे फक्त तेवढंच मी एक्सप्लेन करतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट, त्याच्यानंतर हा NOCचा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. द कॅन्डिडेट कुठं सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, सेमी गव्हर्नमेंट, PSU असेल किंवा ऑटोनॉमस बॉडीमध्ये ऑलरेडी वर्किंग असेल तर त्यांना NOC सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे, त्यांना NOC घ्यावे लागेल. त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन. एज रिलॅक्सेशन 18 ते 30 तर हे जनरलसाठी. ठीक आहे, ओपन कॅन्डिडेट 30पर्यंत एज लिमिट आहे. तिथून पुढे एक्स्ट्रा एज लिमिट बघा. SC STला 5 वर्ष म्हणजे 35पर्यंत, OBCला 3 इयर म्हणजे 33पर्यंत, PWला 10 वर्ष, PWD प्लस OBC असेल तर 13 वर्ष, PWD आणि SC ST कॅन्डिडेट असेल तर 15 वर्ष, असं एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळेल. हा एज रिलॅक्सेशनचा कॉलम आहे, कोणाला किती एज रिलॅक्सेशन मिळेल ते. त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटची किंवा सिव्हिल एम्प्लॉईज असेल ग्रुप B पोस्ट तर त्यांच्यासाठी हे एज रिलॅक्सेशन आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट कास्ट आणि कॅटेगरी सर्टिफिकेट. बघा सगळ्यात मेन जे आहे
OBC कॅन्डिडेटचं NCL सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट बघा इथं लक्षात द्या, की जसं आता DMRला वगैरे तुम्ही बघितलं असेल की चालू वर्षातलं पण चालतं, पण सेंट्रलला यांनी सांगितलं क्लिअरली तसं नाही चालणार. कधीचं पण चालू वर्षातलं चालेल, पण असं नाही की कधीही काढलं आहे. बघा जी फॉर्मची लास्ट डेट आहे 11 ऑगस्ट, ठीक आहे, फ्रॉम 1 एप्रिल म्हणजे जे आपलं नवीन फायनान्शियल इयर चालू झालं आता 2025चं 1 एप्रिलपासून, ह्या चालू वर्षातलं चालेल, पण कधीपर्यंतचं 11 ऑगस्ट 2025 जी लास्ट डेट आहे त्या लास्ट डेटच्या आधी काढलेलं पाहिजे ते, ठीक आहे. असं नाही की फायनान्शियल इयर म्हणजे तुम्ही कधी काढताल ऑगस्ट सप्टेंबर, ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काढलं नाही चालणार. म्हणजे इवन 12 तारखेला जरी तुमचं सर्टिफिकेट इश्यू झालं तरी नाही चालणार. 12 तारखेपासून 11 तारीख लास्ट आहे ना फॉर्म भरण्याची, बस 11 तारखेपर्यंत चालेल. ओके, हा इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट SC ST कॅन्डिडेटसाठी नाही, त्यांना नॉन हे नसतं, त्याच्यामुळे त्यांना काही गरज नाही, फक्त OBC कॅन्डिडेटसाठी आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक्झामचा पॅटर्न कसा असेल बघा. नॉर्सेट प्रिलिमिनरी आणि मेन्स 2 एक्झाम असेल. स्टेज फर्स्ट जी आहे ती आता ॲज युजल ह्याच्या आधी पण जशी होती याच्यामध्ये 100 क्वेश्चन 100 मार्क्सला, ठीक आहे. 100 क्वेश्चन असतील फर्स्ट स्टेजला आणि 100 मार्क्ससाठीच असतील. त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन रिलेटेड टू जनरल नॉलेज अँड ॲप्टिट्यूड आणि 80 क्वेश्चन हे तुमचे आपले नर्सिंग रिलेटेड असतील. ओके, देन याच्यात निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग असेल, 1/3 निगेटिव्ह मार्किंग. याच्यामध्ये ॲज युजल पहिल्यासारखं 5 सेक्शन असतील. 18 मिनटामध्ये 20 क्वेश्चन सोडवायचे तुम्हाला. 20 क्वेश्चनचे असे तुम्हाला 18 मिनटामध्ये 5 सेक्शन असतील, ठीक आहे. ही झाली फर्स्ट स्टेज. याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाईंग आहे, फक्त फर्स्ट स्टेज तुम्हाला क्वालिफाय लागेल. त्याच्यानंतर जे सेकंड स्टेजसाठी क्वालिफाय होतील, पण क्वालिफाय होण्यासाठी पण किती मार्क्स लागतील, तर फर्स्ट स्टेज जी पर्सेंटाईल असते तुम्हाला मध्ये मार्क्स मिळतात. तर किती पर्सेंट लागतील तुम्हाला फर्स्ट स्टेज क्वालिफाय व्हायला, तर 50% लागतील. 50% अनरिझर्व्ड आणि EWS कॅन्डिडेटसाठी, 45% OBC आणि 40% SC ST कॅन्डिडेटसाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड लिस्टमध्ये सेकंड स्टेजमध्ये असं नाही की तुम्ही क्वालिफाय झाले म्हणजे सर्वच कॅन्डिडेट बोलवतील. बघा, इन स्टेज फर्स्ट इक्वल टू 5 टाइम्स टू द टोटल सीट, म्हणजे टोटल सीटच्या 5 पट कॅन्डिडेट बोलवतील. समजा तुमचे OBCचे 100 सीट आहे, तर त्याच्या 5 पट म्हणजे 500 कॅन्डिडेटला ते सेकंड स्टेजसाठी बोलवणार. असं नाही की आता समजा क्वालिफाय 1000 जरी कॅन्डिडेट झाले असतील तर 1000 कॅन्डिडेटला नाही बोलवणार ते. तर तुम्हाला असं नाही की नुसतं क्वालिफाय होणं इम्पॉर्टंट आहे प्रीमध्ये, त्याच्यामध्ये पण चांगला स्कोर आला पाहिजे, तर तुम्हाला सेकंड स्टेजला ते क्वालिफाय करतील. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड स्टेज ही मेन स्टेज राहील आणि तुमचं सिलेक्शन हे या मेन स्टेजवर सेकंड स्टेजच्याच मार्क्सवर होतं. फर्स्ट स्टेजवर सिलेक्शन होत नाही, ठीक आहे. ते क्वालिफाईंग असतं त्याच्यावर सिलेक्शन होत नाही. जे तुमचे सेकंड स्टेजचे जे मार्क आहेत त्याच्यावरच तुमचं सिलेक्शन होतं. आता सेकंड स्टेजमध्ये कसं असतं की 180 मिनटाचा पेपर असतो. याच्यामध्ये 160 MCQ आणि 160 मार्क्स. याच्यामध्ये पण 1/3 मार्क असते सेम, पण याच्यामध्ये 4 सेक्शन असतात 45 मिनटाचे 40 क्वेश्चनचे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट याला पण क्वालिफाईंग क्रायटेरिया दिलेला आहे, पण या क्वालिफाईंग क्रायटेरियाचं काही हे नाही. तो त्याच्यानंतर तुम्हाला मेरिटमध्ये आलं तरच सिलेक्शन होईल. सेकंड स्टेज क्वालिफाय होऊन पण काही प्रॉब्लेम हे नाही, तुम्हाला ते मेरिटमध्ये आलं तरच सिलेक्शन होईल, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सिलेबस आपला ऑल नर्सिंगचाच पेपर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये ओके, आता हे इंडिव्हिज्युअल सर्व एम्सचे तुम्हाला इन्स्टिट्यूट त्याचे ॲड्रेस आणि त्याच्या वेबसाईट मिळतील, त्याच्यावर पण तुम्ही चेक करू शकता. हे एक सर्व्हिसमॅनसाठी फॉर्मॅट्स वगैरे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट टोटल वॅकेन्सी किती आहेत बघा. आता याच्यामध्ये हे बघा टोटल पूर्ण चार्ट दिलेला आहे. याच्यामध्ये एम्स बठिंडा किती, आता ह्याच्यामध्ये कंप्लीट त्यांनी मेल फिमेल ऑलरेडी सेपरेट करून दिले. 80-20 तर आहेच याच्यामध्ये. एम्स बठिंडा त्याच्यामध्ये फिमेलला किती 104 हे अनरिझर्व्ड, ओपनमध्ये मेलला 100 फिमेल 104, मेलला 35, फिमेल PWCला 9, ठीक आहे. हे सर्व दिलेलं आहे. तर टोटल किती आहे 321 आहेत त्यांच्या. तर आता हे प्रत्येक एम्स वाईज तुम्ही बघू शकता कशाला किती वॅकेन्सी आहे ते पुढे दिलेलं आहे, त्यांचं टोटल दिलेलं आहे. तर ओव्हरऑल सर्व काउंट केलं तर 3500 म्हणजे खूप मोठी भरती आहे. 3500ची वॅकेन्सी आहे टोटल. आता मी म्हणत याच्यामध्ये फक्त एम्स नाही, तर जे आधी SSC थ्रू पण जसे एक्झाम घेत होते काही वॅकेन्सी ॲड करत होते, सेम तसंच आता सर्व नॉर्सेटमध्येच ॲड करत आहेत. तर आता बघा याच्यामध्ये हे एम्स झाल्यानंतर
हे CAPFMS, त्याच्यानंतर NIDR, एम्स AIPMR मुंबई, CIP रांची, जिपमर पॉंडिचेरी, जिपमर त्याच्यानंतर IRIMS, LHME हे सर्व याच्यातच ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर ESI पण याच्यातच ॲड केलेलं आहे. ESIने दिली बघा, हे ESIच्या किती आहे त्याच्यामध्ये, जर स्पेसिफिक ESIच्या कोणाला बघायचं असेल तर 832 वॅकेन्सी आहे. म्हणजे आता आधी जसं सेपरेट एक्झाम होती ESIची वेगळी, जिपमरची वेगळी, तर आता तसं नाही होणार. आता सर्व याच्यातच नॉर्सेटमध्येच ॲड होत आहे. तर आता इन शॉर्ट आता पुढे चालून असंच होणार आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणत्याही याच्यासाठी एकच एक्झाम द्यावी लागेल तुम्हाला नॉर्सेट, आणि त्याच्यातूनच तुमचं सिलेक्शन. सर्वजण तसंच नॉर्सेटमध्येच ॲड होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 130 मार्क्स, हे कोर्ट केस चालू यायचं ऑलरेडी, हे 130 मार्क्सचं यांचं. त्याच्यानंतर नेक्स्ट ओके, आता यांचे प्रत्येकाचे एम्सचं तर चला हे कॉमन आहे, सर्व ह्याच्यामध्ये वॅकन्सी दिलेले आहेत. पण हे जे नंतर ॲड केले जिपमर पॉंडिचेरी, हे यांचे सर्वांचे इंडिव्हिज्युअल पण आलेले आहेत, आणि त्यांचा क्रायटेरिया पण इंडिव्हिज्युअली आलेला आहे. आता त्याचं PDF तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, जिपमर त्यांनी पण त्यांचं सेपरेट, हे सर्व नॉर्सेट थ्रूच भरणार आहेत, नॉर्सेटमध्येच ॲड केले, पण त्यांनी पण जिपमरनं आपली आपली सेपरेट ॲड काढलेली आहे. याच्यामध्ये पण त्यांनी सेपरेट तसंच सेम क्रायटेरिया दिले आहे. BSc, पोस्ट BSc किंवा डिप्लोमा असेल तर 50 बेड हॉस्पिटलमध्ये 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. ठीक आहे. आणि सेम 3000 फीस, 2400 हे सर्व, पण प्रत्येक डिपार्टमेंट आपापलं इंडिव्हिज्युअल पण काढलेलं आहे. एम्स व्यतिरिक्त जे आता नॉर्सेटमध्ये ॲड झालेले ते आता जिपमर पण ॲड झाले, तर जिपमरनं त्यांनी पण त्यांचं एक सेपरेट नोटिफिकेशन काढले. सेम तसंच बघा, ESIच्या पण 832 जागा होत्या, तर ESIनं पण सेपरेट त्यांचं नोटीस काढलेलं आहे. त्याच्यामध्ये पण बघा तुमचं BSc किंवा पोस्ट BSc रजिस्ट्रेशन तर लागेल कंपल्सरी. और आता बघा याच्यामध्ये ESIला थोडा एक्सपिरियन्स कमी लागेल. डिप्लोमा इन जनरल जर डिप्लोमा असेल तर रजिस्टर्ड नर्स अँड मिडवाईफ म्हणजे रजिस्ट्रेशन तर लागेल, पण 1 इयर एक्सपिरियन्स इन 50 बेडेड हॉस्पिटल म्हणजे ESIसाठी तुम्ही इलिजिबल आहे जर तुम्हाला 1 इयर एक्सपिरियन्स असेल तरी पण. म्हणजे तुम्ही आता काही कॅन्डिडेटला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स नसेल तर काही प्रॉब्लेम, तुम्ही ESIसाठी इलिजिबल होऊ शकता. तुम्ही फॉर्म भरू शकता, बिलकुल फॉर्म भरू शकता. आता याच्यामध्ये जी आपली मेन ॲडव्हर्टाईजमेंट आहे ही वाली नॉर्सेटची, तर आता याच्यामध्ये दिलेलं आहे की 2 इयर्स एक्सपिरियन्स वगैरे हे त्यांनी दिलं आहे. ठीक आहे, हे मेजर आहे. पण त्याच्यामध्येच बघा खाली ESIसाठी पण जागा ॲड आहेत याचा एक्झाम थ्रू. ESIच्या पण याच एक्झाम थ्रू जागा भरल्या जाणार आहेत. बघा याच्यामध्ये खाली हे ESIC आहे. तर तुमच्याकडं कुणाकडं जर 2 वर्षाचा कंप्लीट एक्सपिरियन्स नसेल, ठीक आहे, 1 वर्षापेक्षा जास्त आहे समजा तुमच्याकडे 1 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स, तर तुम्ही डेफिनेटली ESIसाठी इलिजिबल होता, तर तुम्ही हा फॉर्म सरळ भरू शकता. फक्त एवढंच होईल की ज्यावेळेस सिलेक्शन लिस्ट वगैरे लागतील, तुमचा यांच्यासाठी या एमसाठी वगैरे ज्याच्या 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी विचार केला जाणार नाही. तुम्ही जिथं इलिजिबल होता, ESIसाठी इलिजिबल होता, ठीक आहे, तुमचा इथं फक्त विचार केला जाईल या जागेसाठी. ओके. तर कोणाकडे 1 इयर एक्सपिरियन्स असेल तर ते पण भरू शकता. चला, याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असेल आणखीन तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं जॉईन करून विचारू शकता तुम्ही.